पड़ेगा। मैं बार बार आपको बोल रहा हूँ कि हमें अब किसान नहीं व्यापारी बनना पड़ेगा, ठीक है। तो जो ये लेबल लगने के बाद में क्या किया है, सिर्फ डिब्बा लगाया और लेबल लगाया, कीमत इसका दोगुना हो गया, ठीक है ना। हम मात्र डरते हैं कि हमसे कौन खरीदेगा। आज कोई ऐसा घर नहीं है जिसमें आपके बच्चे पढ़े लिखे नहीं है। अगर आप पैदा कर रहे हो तो आपके बच्चों को अगर सिखा दें कि किस ढंग से बेचना है, तो आज वही किसान जो मिट्टी के भाव चीजें बेच रहा है तो हम उसको लाखों में बेच सकते हैं। ये देखिए अभी और पानी बन जाएगा इसके। जवळ माझं गाव आहे मुळेवाडी. मी पण एक शेतकरी आहे आणि मला या ठिकाणी खरंच सांगावंसं वाटतं की आमचे मुरुडचे भुगने सर आणि आमचे दाजी बालाजी शितोडे यांच्या माध्यमातून मला ग्रीन प्लॅनेटबद्दल माहिती मिळाली होती आणि ग्रीन प्लॅनेटचे सगळे प्रोडक्ट वापरून मी आज पूर्णपणे माझी शेती ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय करतोय. आणि मला हे सगळ्यांना सांगावंसं वाटतं की जसं आता सर म्हटले की पूर्वी हळद आम्ही हळकुंड तयार करून सांगली मार्केटला द्यायचो, तर त्यावेळेस आमच्या हळकुंडाला 6 रुपये आणि 7 रुपये म्हणजे साधारणतः 60 आणि 70 रुपये एवढा भाव आपल्याला त्या ठिकाणी मिळायचा किलो मागं. आणि आज जेव्हा आम्ही लोकांना सांगतोय की आम्ही ग्रीन प्लॅनेटचं सगळे प्रोडक्ट वापरून शेती करतोय ऑर्गॅनिक, तर आम्हाला जास्त काही सांगायची गरज पडत नाही लोकांना आणि उत्स्फूर्तपणे लोक ते आज विकत घेतात. आज तुम्ही जर पाहिलं तर किराणा दुकानामध्ये 200 ग्रामची पुडी हळदीची घ्यायला गेलात तर 98 रुपये MRP आहे जवळपास, अंबारी म्हणा किंवा सुहाना कुठल्याही घ्यायचे. आणि MRP वरती आज लोक विकत घेतात. तर म्हणजे 500 रुपये किलो जर केमिकलवाली हळद जर लोक घेत असतील तर चांगली हळद तुमची 300 आणि 400 रुपयाने का घेणार नाहीत लोक. आणि आम्ही हेच लोकांना पटवून दिलं आणि त्या पद्धतीने आज मला सगळ्यांना सांगावं वाटतं की आम्ही होलसेल, जसं आता आमचं हे अर्धा किलोचं पॅकिंग भरणीचं आहे, 230 रुपये MRP आहे त्याचं अर्धा किलोचं. मात्र आम्ही होलसेल लाईनला जे बरेच असे लोक आहेत, बचत गटाच्या महिला आहेत की आज माझ्याकडून ते विदाऊट केमिकलचं आपल्या ठिकाणी आपल्याकडे मिळतं म्हणून ते घेऊन जातात. तर आम्ही 300 रुपये होलसेलच्या रेटने विकतो, तरी एकरी 20 क्विंटल कमीत कमी माल उत्पादित होतो. 6 लाख रुपयाचं उत्पन्न एकरी निघतं हळदीचं. त्याच्यामध्ये खर्च वजा 1 लाख जरी गेले तर 5 लाख रुपये जवळपास मिळतात. तर मला सगळ्यांना हे सांगायचं की 8 रुपयाची भरणी, 2 रुपयाचं स्टिकर आणि 50 पैशाचं कॉईन, 10 रुपये जर पॅकिंगवरती आपण खर्च केला तर आज शेतकरी ते ग्राहक असा आपण माल अगदी वाजवी दरामध्ये शेतकऱ्याकडून माल हा सर्वसामान्यांना मिळू शकतो. आणि जिथं 1 रुपयाची प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लोक आज 500 रुपये किलोने हळद घेतात, तेच आपण भरणी सगळ्या लोकांना आज 400 ते 450 रुपयामध्ये कमी पैशामध्ये आणि तेही चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं माल देते. तर मला हेच या ठिकाणी आवर्जून सांगायचं की या जर्नीमध्ये